आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष श्री महिषी तायगडे या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांचंही हार्दिक असं शाब्दिक स्वागत करतो। सन्माननीय अध्यक्षांना मी विनंती करतो की आपण सरस्वती पूजन करू। सन्माननीय शेवाळे सर यांना मी विनंती करतो की आपण सर्वांचंच या ठिकाणी मी पुनश्च स्वागत करतो। केंद्र प्रमुख श्री पवार सर यांना मी विनंती करतो आपण उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्या। केंद्र शाळा तायगडवाडीच्या वतीनं इयत्ता 4वीचा शुभचिंतन सोहळा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश तायगडे सर, या शाळेचे मुख्याध्यापक कुंभार सर, ते सहकारी कराळे सर, माळी सर, शेवाळे सर, पाटील मॅडम, थोरात मॅडम, त्या कांडे बुद्रुक शाळेच्या मुख्याध्यापिका, पदवीधर शिक्षक कांबळे मॅडम, त्याचबरोबर या शाळेला लागून असलेल्या आपल्या अंगणवाडी ताई कचरे मॅडम, त्यांचे सहकारी, आपण विद्यार्थी सर्व या ठिकाणी या शुभचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेलो आहोत। हा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। शेवटचे काहीच दिवस आहेत आपल्यासाठी। सर जरी म्हटले असते हा निरोप समारंभ किंवा शुभचिंतन सोहळा जरी असला तरी आपण आता अलीकडे पाहिले आपल्या तायगडवाडी शाळेची जर स्थिती पाहिली तर आता आपल्या शाळेचा 89 पट आहे आणि 4 शिक्षक राहण्यासाठी आपल्याला 2 शिक्षक विद्यार्थ्यांची गरज आहे। आणि सध्याच्या काळाची परिस्थिती पाहिली, आजूबाजून जर मुलं आणायची म्हटलं तरी सुद्धा बाजूच्या शाळेमध्ये सुद्धा मुलं नाहीत, अशी परिस्थिती आता निर्माण होते। आणि तो पट वाढवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण या शाळेला 5वीचा वर्ग जोडलेलाच आहे, त्यामुळं मी तुमचा हा निरोप समारंभ म्हणणार नाही किंवा शुभचिंतन म्हणणार। तुम्ही इथून 5वीचा वर्ग पूर्ण केल्याशिवाय जाऊ नये अशी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्यांच्या पालकांना, त्याचबरोबर आपल्या अध्यक्षांना सुद्धा मी विनंती करतो की आपल्याला आपली ही शाळा टिकवली पाहिजे, वाढवली पाहिजे। आपल्या नजीकच आपलं माध्यमिक स्कूल आहे वाल्मिकी विद्या मंदिर, परंतु त्याच्याकडे जरी मुलं गेली तरी एवढा काय फरक पडत नाही। पण ही मराठी शाळा सुद्धा आपली टिकली पाहिजे, तर त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। त्यामुळे पुढच्या वर्षासाठी तुम्हाला 5वीच्या वर्गासाठी मी शुभेच्छा देतो। हा कार्यक्रम घेतलाय म्हणून थोडस शुभचिंतन म्हणून तुम्ही गेली 4 वर्ष या शाळेमध्ये अध्ययनाचं काम करत आहात आणि अध्ययनाचं काम करत असताना तुम्हाला अनेक मित्र मिळाले,
या शाळेतले अनेक उपक्रम पाहायला मिळाले. त्या उपक्रमामध्ये तुम्ही स्वयंस्फूर्तीनं सहभाग घेतला आणि या शाळेचं नाव लौकिक वाढवण्यासाठी मोठा प्रयत्न केलेला आहे. आपल्या विविध स्पर्धा आपण आयोजित करतो, केंद्रामध्ये असतील, तालुका स्तरावर असतील, बीड स्तरावरती असतील, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या शाळेचं नाव लौकिक आहे आणि तो तुम्ही स्वतः वाढवलाय, म्हणून ही शाळा नावारूपाला आलेली आहे. कदाचित यापुढे तुम्ही 5वीला दुसरीला जर गेलात तर तुम्हाला तिथे नवीन शिक्षक मिळतील, नवीन मित्र मिळतील, परंतु जरी तुम्ही इथून गेलात तरी सुद्धा तुम्ही पाठीमागे वळून पाहिलं पाहिजे. कारण या शाळेनं तुमच्यासाठी खूप काही केलेलं आहे, त्या शिक्षकांनी तुमच्यासाठी खूप काही केलेलं आहे. तुमचे वर्ग शिक्षक पाटील मॅडम 2 वर्ष झाले या शाळेमध्ये बदलून आलेले, त्यांनी त्यांचा सुद्धा अनुभव सांगितला. त्यांनी सुद्धा तुम्हाला 2 वर्ष अध्यापनाचं काम केलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा कोरोना संपला की लगेच पहिली दाखल झाला. कोरोनाच्या काळातल्या विद्यार्थ्यांची स्थिती सुद्धा तशी बऱ्यापैकी वाईट होती, अध्यापन त्यांना मिळत नव्हतं. तुम्हाला त्याप्रमाणे चांगलं ज्ञान या शाळेत दिलेलं आहे आणि विशेष करून तुमच्या पालकांनी सुद्धा तुम्हाला शिक्षकांच्या बरोबर ज्ञानदानामध्ये सहकार्य केलेलं आहे. तर यापुढे तुमचं आयुष्य उत्कृष्ट ज्ञान घेण्यासाठी आणि चांगलं जीवन जगण्यासाठी जावावं. या सोहळ्याच्या निमित्तानं मी तुम्हाला शुभचिंतन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी. तरी सुद्धा तुम्ही सर्वांनी विचार करून 5वीसाठी या ठिकाणी थांबावं एवढी विनंती करतो आणि माझं 2 शब्द किंवा मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. गेली 7 वर्ष 2018 पासून या ठिकाणी आम्ही कार्य करत आहोत. तळमौली शाळा ही रस्त्यावरील शाळेवर, या शाळेमध्ये विविध व्यापाऱ्यांची मुलं, अध्यापन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पालकांची मुलं आणि हे तायगडेवाडी गाव हे एक सुशिक्षित गाव आहे, मुख्य रस्त्याला लागून असलेलं गाव आहे आणि या शाळेमध्ये येणारी मुलं सुद्धा तशाच पद्धतीची आहेत. त्यामुळे या शाळेमध्ये सर्व जे शासनानं नेमून दिलेले आणि त्याचबरोबर शाळेने नियोजन केलेले उपक्रम हे वेळेत पूर्ण करून घेणं आणि त्या नियोजनाप्रमाणे वर्षभर काम करणं, या पद्धतीने गेली 7 वर्ष या शाळेमध्ये काम चालू आहे. यापूर्वी बी काम चालू होतं, त्यानंतरही काम तसं जाणार. सुशिक्षित कुटुंबातील मुलं, काही बांधकाम कामगारांची परराज्यातून या ठिकाणी व्यवसायानिमित्त आलेली जे लोक आहेत त्यांचीही मुलं या शाळेमध्ये. प्रत्येक वर्षी या शाळेमध्ये 1-2 मुलं ही शाळेला बाह्य येतात, की जी यापूर्वी कोणत्याही शाळेमध्ये गेलीच नाही. याही वर्षी याचा 3री मध्ये एक मुलगी आलेली, त्याच्या गेल्या वर्षी आली, त्याच्या गेल्या वर्षी, प्रत्येक वर्षी ही अशी मुलं देखील या ठिकाणी, म्हणजे जवळजवळ 4 ते 5 राज्यापेक्षाही जास्त राज्यातील मुलं या तायगडेवाडीमध्ये शिक्षण घेत असतात. त्यांची भाषा वेगळी, त्यांचे आचार विचार वेगळे, तरी सुद्धा या ठिकाणी ती मुलं ज्या वेळेला येतात त्यावेळेला इथलीच होऊन जातात. उत्तर प्रदेश मधले, कर्नाटक राज्यातली मुलं या ठिकाणी येऊन अतिशय सुंदर मराठी बोलतात, मराठी लिहितात. ते या शाळेचं यश आहे, इथल्या शिक्षकांचं यश. गेल्या 7 वर्षामध्ये आणि आता विद्यमान आम्ही 4 जण काम करत आहोत. गेल्या 1.5-2 वर्षामध्ये या ठिकाणी माझ्याकडे चार्ज आला आणि अतिशय सुंदर अशी साथ माझ्या स्टाफनं मला दिली आणि एक सुंदर पद्धतीचं
कामकाज गेल्या 2 वर्षामध्ये मला करता आलं. यापूर्वी मी साळुंके सर होते या ठिकाणी, त्यांच्याही कारकिर्दीमध्ये आपण शाळेची अनेक कामं केली आणि शाळा एक सुंदर उत्कृष्ट अध्यापन कार्य चालणारी शाळा असा नावलौकिक आपण या शाळेला मिळवून दिला. आणि याच नावलौकिकामुळे याच महिन्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ 16 ऍडमिशन आपली पहिलीची पूर्ण झाली. या ठिकाणी मी या शाळेसाठी काम करणाऱ्या आमच्या जमनाडे मॅडम या स्वयंपाक मुलांना बनवण्याचं काम करतात. गेले 7 वर्षामध्ये फारच अगदी नगण्य सूचना त्यांना द्याव्या लागल्या. वेळेत येणं, वेळेत आपलं काम करणं, आहार स्वच्छ नीटनेटका बनवणं, हे अतिशय काम त्यांनी उत्तम पद्धतीने केलेलं आहे. या ठिकाणी कसलाही मुलांना आहारापासून कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचं हार्दिक असं अभिनंदन आणि आभार मानतो. अशाच पद्धतीनं त्यांनी काम यापुढेही चालू ठेवावं. त्याचबरोबर आमच्या शेजारी असणाऱ्या 2 अंगणवाड्या, कचरे मॅडम आणि यादव मॅडम, यांचंही शाळेसाठी खूप सहकार्य राहतं. शाळेचे अनेक उपक्रम होत असतात, त्या उपक्रमामध्ये त्याही सहभागी होतात. शाळेच्या सहली बाहेर जातात त्यावेळेला त्याही आपल्याबरोबर येतात. त्यांचंही या ठिकाणी मी हार्दिक असं आभार मानतो. या कार्यक्रमाच्या या ठिकाणी आपणांना मगाशी मी सूचना आणि शुभेच्छा दिलेल्याच आहेत. खूप खूप मोठं व्हायचं, आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं. शिक्षणाची रेस खूप मोठी झालेली आहे. लहानपणापासूनच आपल्याला जी आता लागलेली जी सवय अभ्यासाची आहे, ती अभ्यासाची सवय शेवटपर्यंत राखायची, तरच आपल्याला उत्तम प्रकारचं यश मिळणार आहे. आणि आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी जे स्वप्न पाहिलेलं आहे ते पूर्ण होणार आहे. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच या ठिकाणी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही एवढा जो लळा लावलेला आहे, त्यामुळं असं वाटतं की 5वीचा वर्ग नक्कीच चालू करावा. अजून 1 वर्ष ही मुलं थांबते. कसं असतंय, पहिलीपासून अगदी अंगणवाडीपासून 4थीपर्यंत तुमच्या बारीक सारीक चुकावर ऍक्टिव्हिटीवर आमचं बारीक लक्ष असतं. परंतु इथून पुढे जर तुम्ही दुसऱ्या शाळेत गेला, हायस्कूलमध्ये गेला, तर तुम्ही काय करताय, अभ्यास करताय, काय करताय, तिथं तुम्हाला कोणीही काहीही विचारत नाही. अगदी तुमचं बारीक सारीक म्हणजे नक्कल तपासणे, केस कापणे, हे तुमचं तुम्हीच बघायचं. मराठी शाळेतलं जीवन हे अतिशय चांगलं असतं. आणि इथून पुढे जरी तुम्ही पुढे गेला तरी पुढे जाऊन अतिशय मोठं शिकून मोठं व्हा. आणि ह्या शाळेला कधी विसरू नका. शाळेचे शिक्षक बदलीत राहतील, पण शाळा इथेच राहणार आहे. शाळेत येत जावा. आणि माझ्याकडून तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी येतात 4थीचा विद्यार्थी आयुष या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. तत्पूर्वी पाठीमागून आलेले आमचे काही सहकारी असतील, त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांच्या बरोबर आमच्या मोरे मॅडम आणि पाटील मॅडम यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळेला त्याचं खूप मोठं सहकार्य राहतं. आजही त्याचं सहकार्य चालू आहे. मी आयुषला या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मदत करतो. जीव लावले शिक्षकांनी आई वडिलांसारखा, जीव लावला शिक्षकांनी आई वडिलांसारखा. कसं सांगू किती दुःख वाटते सोडून जाताना तुम्हाला, कसं सांगू किती दुःख वाटते सोडून जाताना तुम्हाला. आजचा दिवस जसा आनंदाचा आहे तसा दुःखाचा बी आहे. यापुढे आपण प्रत्येक जण एका वेगळ्या वाटेने प्रवास करत असलो तरी शाळेतील सुंदर आठवणी कायम आपल्या लक्षात राहतील. शिकवलेली शिकवण, मित्रांबरोबर घालवलेले सोनेरी क्षण कायम आपल्या लक्षात राहतील. आमच्या पाटील टीचरांबद्दल तर सांगावे तितकी कमीच आहे. ते जेवढ्या आमच्यावर रागवतात तेवढ्या माया सुद्धा त्यांच्या रागवण्यामागे आमचं भलं व्हावं एवढाच उद्देश आहे. शेवटी मी एवढंच म्हणेन, सव्वा सुटला म्हणून नाते तुटत नाही, सव्वा सुटला म्हणून नाते तुटत नाही.
सव्वा सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सव्वा सुटला म्हणून सोबत सुटत नाही, निरोप दिला म्हणून नाते तुटत नाही, निरोप दिला म्हणून नाते तुटत नाही. जय जवान. त्यांचा शुभचिंतन कार्यक्रम जरी असला तरी मी या शाळेतील सर्व शिक्षक त्याचबरोबर आता 4थीच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना सूचित करू इच्छितो की आम्ही ही शाळा 4थी पर्यंत जरी असली तरी या शाळेला 5वीच्या वर्गाची मान्यता आणून दिलेली आहे. त्यामुळं पुढील वर्षापासून या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी इयत्ता 5वीच्या वर्गामध्येच याच ठिकाणी प्रवेश घ्यावा आणि ही शाळा टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत. शाळेतील उपक्रमासाठी सुद्धा सहकार्य करावं अशी मी या निमित्तानं शुभेच्छा देतो. नमस्ते, मी सौ ज्योती बाबासाहेब कांबळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काढणे बुद्रुकचे मुख्याध्यापक आहे. ही शाळा तायगडेवाडी ही शाळा आमची केंद्र शाळा आहे. या केंद्र शाळेमध्ये अतिशय सुंदर उपक्रमशील असे शिक्षक आहेत, विद्यार्थी पण छान आहेत. प्रत्येक वर्षी या केंद्रात या शाळेतील विद्यार्थी प्रत्येक स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर अशी कामगिरी करत असतात. अभ्यासात सुद्धा मुलं हुशार आहेत, शिक्षक तेवढे प्रयत्नशील आहेत. तर मला असं वाटतंय की ही आपली अशी सुंदर अशी शाळा 4थी पर्यंत आहे. मुलं 4थीची लहान असतात आणि 5वीला हायस्कूलला जातात. अशा मोठ्या वातावरणात मुलं थोडी लाजरी बुजरी होतात आणि त्यांना ते सहड म्हणजे तिथलं वातावरण तेवढं झेपत नाही की जे संस्कारशील मुलं असतात त्यांच्यासाठी. म्हणून मला असं वाटतं की या वर्षापासून शैक्षणिक वर्षापासून 5वीचा वर्ग इथं सुरू होत आहे. तर सर्व पालकांना मी नम्र विनंती करते की आपली ही अशी छान सुंदर मुलं या शाळेतच 5वीच्या वर्गासाठी ठेवावीत आणि 5वीचा वर्ग हा स्कॉलरशिप साठी सुद्धा अतिशय उपयुक्त असतो. त्यामुळे इथं अतिशय सुंदरपैकी त्यांना मार्गदर्शन केलं जाईल आणि तुमची मुलं आमची मुलं ही पुढील भावी आयुष्यासाठी अतिशय सुंदर नागरिक घडतील अशी मला अपेक्षा आहे. आणि तुम्ही सर्वांनी प्रयत्न करून आपल्या शाळेतच 5वीच्या विद्यार्थ्यांना ठेवावीत अशी मी पुन्हा एकदा नम्र विनंती करते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव शिवांगी प्रताप पाटील. मी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा तायगडेवाडी या शाळेत शिकते. मी 4 वर्ष झाले या शाळेत शिकते. या शाळेत आल्यापासून मला विविध उपक्रम, विविध स्पर्धा पाहायला व अनुभव घ्यायला मिळाले आहेत. या शाळेत आल्यापासून मला खूप छान वाटत आहे. या शाळेतले सर्व शिक्षक खूप छान शिकवत आहेत. तर माझे नाव ईश्वरी प्रशांत डुबल. मी डुबलगावातून इथे शिकायला येते. मी 4 वर्ष झाले इथे शिकते. मला ही शाळा खूप आवडते आणि या शाळेचे शिक्षक खूप प्रेमळ आहेत आणि ही शाळा मला 5वी साठी ही शाळा चांगली आहे आणि ही मला इथं 5वी साठी शिकायचं आहे. माझे नाव मनसी शुभे. मी इयत्ता 4थीत शिकते. मी गेल्या 4 वर्षापासून या शाळेत शिकत आहे. मला ही शाळा खूप आवडते व इथले शिक्षकही प्रेमळ आहेत. ही शाळा ही प्रेमळ आहे आणि मी शिबेवाडीतून या शाळेत शिकत आहे. धन्यवाद. माझे नाव रितिका सतीश चाके. मी गेल्या 4 वर्षापासून इथे शिकत आहे. इथले शिक्षक खूप प्रेमळ आहेत. मी तायगडेवाडीतून येते. धन्यवाद.